नमस्कार. मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते. मित्र आणि मैत्रिणींनो, आजपासून आपण आपल्या चॅनलवर अनेक पुस्तकांचं अभिवाचन सुरू करणार आहोत. अभिवाचनासाठी मी सर्वात पहिलं पुस्तक निवडलेलं आहे सुहास बारटक्के लिखित कथा विविधा. अभिवाचनासाठी निवडलेल्या कथेचं शीर्षक आहे लग्न मामाचं आणि मॉमचं. मामाच्या आयुष्यातून मामी अचानकपणे कायमची निघून गेली आणि मामा एकाकी झाला. मुलाबाळांना पण विसरला आणि दुःखात बुडून गेला. मामी गेली, पण तिची जागा मॉम घेईल असं मात्र कुणालाही वाटलं नव्हतं. कारण मामाचं दुःखच इतकं खोल होतं की शब्दाशब्दागणिक मामीच्या आठवणींचा पाऊस त्याच्या तोंडून पडायचा. सांत्वन करायला जाणारे अक्षरशः त्या पावसात आणि डोळ्यातून क्वचित ठिपकणाऱ्या खऱ्या अश्रूत भिजून चिंब होत. मामीवर जिवंतपणी त्यानं कधीच कविता केली नव्हती. तेवढ्या हळूवार तो तिच्याशी कधीच वागला नव्हता. पण मामी निवर्तल्यावर मात्र विरह व्याकुळ होत मामानं तिच्यावर कविता केल्या. दुःखाने होरपळून गेलेल्या मामाच्या त्या कविता खरं तर डोळ्यात पाणी आणणाऱ्याच होत्या. पण काही वातरट लोक त्याचा काहीबाही अर्थ काढून डोळ्यात अश्रू घेऊनही हसत तो भाग वेगळा. त्यांची दाराच्या फळीवर चिकटवलेली कविता तर अफलातून होती. आत्ता तू हलकेच निघून गेलीस, आत्ता तू हलकेच निघून गेलीस. खरं तर मामीला दान 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 पाय आपटत चालायची सवय होती. तुझ्या पिसासारखा हलका देह, फक्त 94 किलोचा. अलगद कवेत घेऊन मी अश्रूंची अंघोळ तुला घातली. अलगद कवेत घेऊन मी अश्रूंची अंघोळ तुला घातली. खरं तर मामीचं वजन 94 किलो आणि तिला कवेत घेणं तर मामाच्या 2 हातांना शक्यच नव्हतं. अन सखे मी मूक झालो, स्तब्ध जाहलो कायमचा. माझं मौन मोडायला तरी तू परत येशील. हे मात्र पार खोटं होतं. कारण मामी गेल्यावर जेमतेम 2च दिवस मामा थोडा गप्प होता. नंतर मात्र त्याच्या मूळ स्वभावाप्रमाणे तो रडताना हसत किंवा हसताना रडत होता. जेमतेम महिना लोटला असेल. मामा आल्या गेल्याशी बोलताना तक्रार करू लागला. मुलं तिकडे आपापल्या संसारात रमलीत. मी एकटा, मला जेवण कोण करून घालणार, आता माझं कसं होणार, असे त्याचे प्रश्न असत. तुझं वय आता 70 असल्यानं उरलेली 5-10 वर्ष मुलांकडे जाऊन राहा, असा सल्ला त्याला काही जण देत. गावातलं स्वतःचं घर सोडून जाऊ आणि एकटा तरी किती दिवस राहू, कसा जगू, मामा उलट विचारी. लोक हळहळत, पण मामाच्या मनातला विचार बोलत नसत. मग मामाच रडत रडत विचारत, त्या बिचाऱ्या रानड्याची बायको वारली, त्याचं पुढे काय झालं हो? तो मजेत आहे, दुसरी नाही का केली लगेच? असं होय, मला ठाऊकच नव्हतं, मामा साळसूदपणे म्हणे. अखेर एक दिवस त्यांचा वर्गमित्र रत्नाकरच त्यांना भेटायला आला. तेव्हा तर मामाने टाहोच फोडला. रत्न्या, आता कसा राहू रे एकटा, कसा जगू, की संपवू जीवन माझंही? असं काय करतोस, त्यापेक्षा तू तुझ्या मुलांसोबत चर्चा कर आणि दुसरं लग्न करून टाक. असं म्हणतोस? मग तूच बघ ना एखादी 40-45 वयाची, तिच्या पुढील आयुष्याची सगळी व्यवस्था करतो. एक ब्लॉक तिच्या नावावर करून टाकतो. मामाच्या मनातलं असं मोकळेपणे बाहेर पडल्यावर सगळीकडे वार्ता पसरली. की मामानेच पसरवली? की मामाला दुसरं लग्न करायचंय. कुणी विचारलंच तर मामा म्हणे, आता दुसरा इलाज काय, लोक म्हणतात कर दुसरं लग्न, म्हणून करतोय. पण लोक मात्र त्याच्या लग्नासाठी पुढाकार घ्यायला तयार होईनात. मामाचा मुलगा आणि मुलगी ही मुंबईतली बडी प्रस्थ होती. त्यांचा या लग्नासाठी विरोध होता म्हणे. कुणीस फोनवर अप्रत्यक्षपणे बोललं तेव्हा मुलगा केवढा रागावला. या वयात त्यांना दुसऱ्या लग्नाची गरजच काय, आम्ही सांभाळायला समर्थ आहोत, उगाच त्यांच्या मनात वेडवाकडं काही भरवू नका, असा सज्जड दमच त्याने भरला. खुद्द मामाही त्याच्याशी थेट बोलायला टरकत होता. पण आता अगदी येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांकडे तो लग्नाचा विषय काढत होता. कुणी नुकतीच विधवा झाली तर तिच्या नातेवाईकांना गाठून हळूच आपलं प्रपोजल देत होता. मामीचं नाव तर आता तो जणू काही विसरतच होता. ती दारावरची कविताही त्याने काढून टाकली होती. 2-2.5 महिने कसे बसे काढल्यावर त्यानं ध्यासच घेतला आणि एक दिवस तर त्याने चक्क मलाच घरी येऊन गाठलं. तू उद्या पुण्याला चाललायस? हो. का बरं? मीही येतो.
पुण्यात काही विधवा विधूर यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था आहेत. हा बघ, मी एक पत्ता आणलाय. अरेच्चा, मी तिथेच म्हणजे अगदी समोरच्या इमारतीतच चाललोय मीटिंगसाठी. तू आलास सोबत तरी चालेल. तिथे कोणीतरी एक पालक लागतो. तू माझा पालक हो. तुझी मीटिंग लवकर आटोपून मग दोघेही तिकडे जाऊ, अक्षदाकडे. बापरे, म्हणजे तुझी नियोजित वधूही ठरली का? अक्षदा नाव आहे का तिचं? नाही रे, हे त्या विवाह जमवणाऱ्या संस्थेचं नाव आहे. आपण तिथे जाऊ, चांगल्या मुलींचे फोटो पाहू आणि जमल्यास एक दोन मुली बघून येऊ. पुण्याची मीटिंग सुदैवाने लवकरच आटपली. तोवर मामा गाडीतच बसून होता. गाडीतल्या गाडीत त्याने कपडेही बदलले होते. छान पट्ट्या पट्ट्याचा टी शर्ट घातला होता. परफ्यूम फवारला होता. मामा, आता मुलगी बघायची की कार्यालय? कार्यालयातच आधी जायचं रे. पण पुढे लगेच मुलगी बघायचं ठरलं तर कार्यालयात काय पावडर लावू तोंडाला? तुला नाही कळायचं माझं दुःख. आम्ही दोघंही 5 जिने चढून चक्रव्यूहातून फिरत फिरत अक्षदाच्या कार्यालयात पोहोचलो. स्वागतिकेच्या टेबलावर केवळ एकमेव स्त्री. बाकी ऑफिस रिकामं. मामा त्या बाईकडे टक लावून पाहू लागला. तशी ती ओशाळली. माझं लग्न झालंय, मी इथे नोकरी करते, तिने खुलासा सुरू केला. मुलगा कोण, हे की तुम्ही? तिने मामाच्या रोखलेल्या नजरेला नजर देत सवाल केला. मुलगा नव्हे, आजोबा. सॉरी, पणजोबा म्हणा. यांच्या नातीला आता मूल होणार आहे, मी गमतीनं म्हटलं. अच्छा, म्हणजे तुम्ही वर का? तिने माझ्याकडे पाहत म्हटलं. नाही, हे टी शर्ट वाले. मी मामाकडे बोट दाखवलं. पण ते तर तुमच्यापेक्षाही तरुण दिसतात, तिने कॉमेंट पास करून मामांना प्रोत्साहित केलं आणि आधी 2,000 रुपये नोंदणी फी भरायला सांगितलं. फी भरल्यावर मामाकडे तिने एक अल्बमच सोपवला. लग्नेच्छुक, विधवा, परित्यक्ता आणि जरठ कुमारिका यांचे फोटो व माहिती असलेला तो अल्बम होता. मामा अधाशासारखा तो अल्बम चाळू लागले. बघ रे, ही चांगली वाटते का? मामा, चांगली वाटायचं सोडा, तिची अपेक्षा बघा आधी. खालच्या कॉलममध्ये स्वतःच्या हस्ताक्षरात अपेक्षा लिहिलेल्या आहेत. अखेर 4-5 नावं सापडली. ज्यांनी लिहिलं होतं, वराबाबत कोणतीही अट नाही, वय जाती वगैरेची. विधूर चालेल, मात्र सधन असावा. अखेर 2,000च्या बदल्यात 2-4 नावं आणि फोन नंबर घेऊन आम्हाला बाहेर पडावं लागलं. कारण पुढचं तुमचं तुम्हीच बघा, असा आदेशच त्या स्वागत सुंदरीने दिला. आम्हाला वाटलं होतं तेच सगळं जमवतात. फोटो पाहून मामा एका गोरटेल्या 50शीतल्या स्त्रीच्या प्रेमात पडले. लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणावं तसंच झालं. हिला हिला फोन कर, पालक म्हणून आधी तू बोल, मग वाटल्यास मी बोलतो. फोटोत काय मस्त दिसते ना? मामा, तुम्हाला देखणी वधू पाहिजे की समंजस, साधी, जोडीदार? अरे, साधी समंजस सांभाळण्यातच आयुष्य गेलं माझं. आता निदान गोरीपान हायफाय बायको बघा ना माझ्यासाठी. मामा उतावीळपणे बोलला आणि मी फोन लावला. हॅलो हॅलो, गोडेबाई बोलतात का? आवाजावरून तसं वाटतं का? एक जाडाभरडा आवाज प्रतिप्रश्न करता झाला. नाही, काही वेळा वयस्कर बायकांचा आवाज जाडाभरडा वाटतोही. मी त्यांचा मॅनेजर बोलतोय, तुम्ही कोण? मी अक्षता कार्यालयातून बोलतोय, मला तुमचा पत्ता तिथे मिळाला. लग्न कर्तव्य आहे म्हणून. तुमची माहिती सांगा पटापट, तुमचं वय काय? माझं 45. मग जमणार नाही, मॅडमचं वय 51 आहे आणि त्यांना वयाने लहान माणूस नको, मॅच होणारा पाहिजे. अहो, पण माझं लग्न नाही करायचंय, माझ्या मामाचं. बरोबर आहे, म्हणजे आधी तुमचं आमचं जमलं तर पुढे मॅडम आणि मामाचं बोलणं करून देता येईल, बोला. मी त्याला मामाची पूर्ण माहिती सांगितल्यावर तो म्हणाला, मॅडम आता झोपलात, तेव्हा तुम्ही 5:30 वाजता फोन करा. माझी ड्युटी मात्र 5 वाजताच संपते बरं, तेव्हा डायरेक्ट मॅडमनाच फोन करा मग. असं म्हणून त्याने फोन ठेवला. आता आलोच आहो, तर 5:30च्या आत इतरही काही स्थळं बघावी म्हणून आम्ही इतर यादीतल्या 4-5 जणींना फोन केले. त्यातल्या दोघींची लग्न 2 वर्षांपूर्वीच होऊन गेलेली, तर दोघी नॉट रिचेबल. पुन्हा कार्यालयाकडे फोन करून नंबरविषयी खात्री करायला गेलो तर अक्षदावाली बाई म्हणाली, अहो काय करणार, लग्न झालेलंही कळवत नाहीत आणि फोन नंबर बदललेलेही कळवत नाहीत. तुमचा निदान एक तरी फोन लागला हे नशीब समजा. शेवटी 5:30 वाजेपर्यंत कसा बसा टाइमपास करीत आम्ही बरोबर 5:30ला फोन लावला. तो मात्र थेट गोडेबाईंनीच उचलला. हॅलो, एक नाजूक किनरा आवाज. मी मोबाईलचा स्पीकर ऑन ठेवल्याने शेजारी मामाही ऐकत होता. गोडेबाई का?
अय्या बाई बाई काय म्हणता? आय एम सारिका, सारिका गोडे. तुम्ही अक्षदामध्ये नाव नोंदणी केली आहे का? ओह, हाऊ इंटरेस्टिंग. मी नाही, पण माझ्या मुलीने केली होती. जेनी म्हणजे माझी मुलगी, तीच माझ्या मागे लागलीये. मॉम शादी कर, हॅप्पी राहा म्हणून. किती काळजी करते माझी. आज तिचाच फोन आला सकाळी, की मॉम तुझ्या आयुष्यात काहीतरी इंटरेस्टिंग घडणार आहे म्हणून. आज माझा हॅपी बर्थडे आहे ना, केवढा योगायोग नाही? तुम्ही असं करा, आजच या माझ्या घरी ताबडतोब. मी जेनीलाही कळवते. जेनी हे तिचं लग्नानंतरचं नाव का? अमेरिकेत पण नाव बदलतात का? नाही हो, जनी नाव आहे. तिचं वडिलांनी लाडाने जनाबाई नाव ठेवलं. मी गेले लवकर देवाघरी. आता अमेरिकन नवरा मिळाल्यावर तिचं फक्त जनीचं जेनी झालं. ते असू दे, आम्हालाही थोडी गडबड आहे. शिवाय आज तुम्ही म्हणताय तसा योगायोग चांगला आहे. तुमच्या वाढदिवसाशिवाय आमच्या मामांचाही आज खास चांगल्या मुहूर्ताचा दिवस. ते गणेश भक्त आहेत ना, आणि आज संकष्टी आहे. तेव्हा आजच होऊन जाऊ दे पाहण्याचा कार्यक्रम. असं म्हणजे मामाचं लग्न करायचं आहे का? बर बर, या मग 6 वाजता. बाईंनी पत्ता नीट सांगितला व येण्याचा आग्रह केला. बर्थडे गिफ्ट दिलं आणि जमलं नाही तर उगाच पैसे फुकट गेल्याचा मनस्ताप नको म्हणून आम्ही केवळ एक गुच्छ खरेदी करून गोडेबाईंच्या दारात टपकलो. 3-4 वेळा बेल वाजवूनही कुणीच दार उघडेना. आजूबाजूला कुठे पुणेरी पाटी दिसतीये का म्हणून पाहू लागलो. तेवढ्यात दार उघडलं. एका धष्टपुष्ट परंतु किंचित सावळ्या 50शीतल्या बाईंनी दार उघडलं आणि त्या चक्क दार अडवूनच दारात उभ्या राहिल्या. हू रे यू? त्यांचा इंग्रजीतला प्रश्न ऐकून आम्ही चपापलो. त्या रे म्हणाल्या की आर म्हणाल्या ते कळेना. आय एम मिस्टर बोरावके अँड माय अंकल. अपॉइंटमेंट? नो अपॉइंटमेंट. येस येस, वी फोनड नो. नीट मराठीत बोला की, घाबरतय कशापायी? जेव्हा मी त्या बाईंना माझी आणि मामाची नीट ओळख करून दिली तेव्हा कुठे त्यांनी घरात घेतलं व सोफ्यावर बसायला सांगितले. हॅपी बर्थडे मॅडम. मामाने अधीरपणे पुष्पगुच्छ देऊ केला तसं त्या बाई फिसकारल्या. आओ असं काय करता? मी मॉमची म्हणजे मॅडमची असिस्टंट बरं का. मॅडम आता मेकअप करतायत, येतील थोड्या वेळात, बसा. असं म्हणून त्या बाई आत गेल्या. सुमारे अर्धा तास आम्ही वेटिंग करत भिंतीवरची उंची चित्र, फ्लावर पॉट वगैरे पाहत त्यांचं कौतुक करत बसलो. बाई नक्की श्रीमंत असाव्यात. फोटोत दिसल्या त्याप्रमाणे असतील तर आयतच घबाड मिळेल असं मामाही मिश्किलपणे बोलू लागला. काही वेळाने आम्ही उठून उभे राहिलो तर एकदम बसा बसा म्हणत त्या असिस्टंट बाई हॉलमध्ये पळत आल्या. मागोमाग डुलत डुलत एक गले लठ्ठ गोरीपान बाई हातात चक्क प्लेट घेऊन आमच्या समोर दाखल झाल्या. आम्ही सोफ्यावर बसताच हातातली प्लेट समोरच्या टीपॉयवर ठेवून मागच्या खुर्चीत धाडकन बसल्या. घ्या, त्यांनी प्लेटकडे बोट दाखवलं. प्लेटमध्ये विचित्र कॉम्बिनेशन होतं. म्हणजे 5 मोठे पेढे आणि बाजूला तंदूर चिकनचे 2 पीस. आज पहाटेच जेनीचा फोन आला. तुझा बर्थडे ना, मग तुझ्या आवडीची डिश करायला सांगू कुकला? मग त्याने माझ्या आवडीची तंदूर केली. घ्या ना. बाई आज संकष्टी. मामा कुरकुरला. ते काय असतं? ठीक आहे, आम्ही पेढे घेतो असं म्हणून मी 2 पेढे उचलले. मग हे नाही का खाणार तुम्ही? असं विचारून पुन्हा पुन्हा आग्रह करीत बाईंनी स्वतःच ती डिश हातात घेऊन चिकन खायला सुरुवात केली. खाता खाता त्या बोलू लागल्या. मला ना फॉर्मॅलिटीज आवडत नाहीत असं म्हणत त्या मोकळेपणाने स्वतःची स्टोरी ऐकू लागल्या. पहिला पती, रोमांस, मुलांचा जन्म, सगळं हायफाय ऐकून आम्ही सरदावलो. बाईंच्या नवऱ्याने मोठी इस्टेट इंडियात ठेवली होती. मुलगी तिकडे अमेरिकेत. दुसरं कोणीही जवळ नाही म्हणून या घरात फक्त तिघी ऐशो आरामात राहत. एक बाई, त्यांची ती इंग्लिश बोलणारी नोकराणी आणि त्यांची आवडती कुत्री ल्युसी. मॉमनी असं सांगितल्यावर आमचं लक्ष गेलं ते समोरच्या सोफ्यावर लोडाप्रमाणे पडलेल्या ल्युसीकडे. मग मामाने आपली स्टोरी जरा रंगवूनच सांगायला सुरुवात केली. हाऊ इंटरेस्टिंग म्हणत गोडेबाई टाळ्या पिटू लागल्या. खदखदून हसू लागल्या. त्यांचे जाडेजाड दंड आणि उघडं पोट गदागदा हलू लागलं. तोंडातले सोन्याचे दात चमकू लागले. अंगावरचे दागिनेही हालचालीमुळे चमकू लागले. थोडासा मेकअप पुसला गेला तेव्हा त्या नोकराणीने तात्काळ रुमालाने मॉमचा चेहरा पुसला.
मामाची स्टोरी जरा जास्तच रसभरीत झाली. मॉमने लगेच होकार देत लग्नाचं प्रपोजल मांडलं. मॉम काहीशा गंभीर होत म्हणाल्या, माझं आयुष्य केवळ 3-4 वर्षांचंच असल्याचं डॉक्टर सांगतात. ते मला आनंदात जगायचंय. मला तुमच्यासारखा जीवनसाथी हवाय. माझी तब्येत हल्ली खूप म्हणजे खूपच बरी नसते. माझी शेवटपर्यंत देखभाल करणारा पुरुष मला हवाय, तुमच्यासारखा. त्यासाठी काहीही करायची माझी तयारी आहे. उद्या माझं काही बरं वाईट झालं तर माझी सगळी इस्टेट तुमचीच होणार ना. मग घेणार जबाबदारी? बाईंनी सगळं स्पष्टपणे सांगताच मामाही चटावला. ही जाडजूड बॅद पूर्वीच्या बायकोपेक्षा डबल होती. तरीही ही धोंड त्याने गळ्यात मारून घ्यायचं ठरवलं. मग मी इथे राहायला येऊ की तुम्ही गावाकडे येताय? त्याने थेट प्रश्न विचारला आणि एकाच बैठकीत सगळं जमलं. गावाकडे माझं मन अधिक रमेल, असं सांगत मॉमनं गावचा पर्याय स्वीकारला. लगेचच जेनीशी अमेरिकेत संपर्क साधून सल्लामसलत केली. घटना इतक्या झटपट घडत गेल्या की या शुभ दिवसाचं औचित्य साधून लगेच साखरपुडा करू म्हणून त्यांनी माझ्या साक्षीने एकमेकांच्या अंगठ्यांची अदलाबदल केली. मामाच्या हातात आता मस्त हिऱ्याची अंगठी आली, पण ती जाड असल्यामुळे त्याला अंगठ्यातच अडकवावी लागली. मामाही मोठा घाईचा माणूस निघाला. पुढच्याच आठवड्यात त्याने पुण्यात जाऊन मॉमशी रीतसर रजिस्टर मॅरेज केलं व मॉमला गावाकडे आणलं, अगदी तिच्या कुत्रीसह. मामाने करारही केला मॉमशी, अगदी लेखी. त्या अमेरिकन जेनीच्या सूचनेप्रमाणे मामाने तिची मरेपर्यंत सेवा करायची, मग त्याला तिची इस्टेट मिळणार. खरं तर मामा 70चा आणि ती 51 वयाची, पण तिला मेदरोगाने म्हणजे चरबीने ग्रासलेलं. मामाने तिला गावाकडे आणली खरी, पण नवी बायको दाखवायलाही कुणाकडे नेण्याची सोय नव्हती. घरातून बाहेर पडायचं तर तिला मेकअपसाठी 1-2 तास लागायचे. सकाळ संध्याकाळ आधी तिच्या कुत्रीला फिरवावं लागे, नाहीतर ती घरातच घाण करायची. संध्याकाळी मॉमला म्हणजे मामीला फिरवावं लागे. एखादं अस्वल घेऊन दरवेळी जसा रस्त्याने जात असतो तसा मामा मॉमसह डुलत डुलत रस्त्याने चालले की लोकही नसती बॅद आपल्याकडे येऊ नये म्हणून घरात लपून बसत. मामाला मॉमचं सगळं बघावं लागे, अगदी तिच्या कपड्यांना इस्त्री करण्यापासून ते पाणी आणून देण्यापर्यंत. मामाला नोकराणी ठेवणं परवडत नव्हतं. तिचं हायफाय खाणं, सततचं चरणं, अमेरिकेतले फोन, दूध व फलाहार सगळं प्रचंड खर्चिक. कराराप्रमाणे हा सगळा खर्च मामांनाच करायचा होता. एकटं जीवन सुखात जगणारा मामा अक्षरशः टेकीला आला. मॉमचं सगळं करता करता आपलं पुढचं सगळं आयुष्य येत्या 1-2 वर्षातच संपणार असं त्याला वाटू लागलं. त्याची हायफाय सोसायटीतली बायको मिळवण्याची हौस अगदी पार फिटून गेली. 6 महिन्यातच मामा केविलवाणा दिसू लागला. अखेर त्याने एका ओळखीच्या डॉक्टरकडे तिला नेलं. तिची पूर्ण तपासणी केली. तेव्हा मॉमने पूर्वी सांगितल्याप्रमाणे तिला कोणताही रोग नसल्याचं निष्पन्न झालं. तिचं आयुष्य फक्त काही वर्षांचं किंवा महिन्यांचं नाही, तर ती मनोरुग्ण असल्याने असं म्हणते असं डॉक्टरचं म्हणणं पडलं. मामा अधिकच धास्तावला. मामाची बीवी नंबर 2 मात्र आता अधिक आनंदी दिसू लागली होती. तिला हक्काचा काळजीवाहू माणूस भेटला होता. तिच्या इस्टेटीलाही धक्का लागला नव्हता की तब्येतीलाही. मस्त मजेत दिवस चालले होते मॉमचे. खूप दिवसांनी मी एकदा मामाकडे गेलो तेव्हा मामा मॉमच्या समोर गुडघे टेकून बसला होता. मॉम सोफ्यावर बसली होती. मामा अलगद तिच्या ओठाला लिपस्टिक लावायचं काम करत होता. आता त्यांची फिरायला जायची वेळ झाली होती ना. मित्रांनो, आपल्या चॅनलवरील हे पहिलं अभिवाचन कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा. कशी वाटली कथा ते सुद्धा मला कळवा.